या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय संजय निंबाळकर साहेब, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले विजूनाना मोडळे, पूजा सूर्यवंशी, लालासाहेब शेटे, सुभाष शेठ तनपुरे, संदीप सांगळे, त्याचबरोबर रणजित पाटील, त्यानंतर सुपेकर साहेब, रंगनाथ सुपेकर सर आणि उपस्थित असलेले माजी विद्यार्थी संघात कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि मंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित माजी विद्यार्थी बंधू भगिनींनी, आज आपण सर्वजण एका आनंददायी प्रसंगी एकत्र आलेलो आहोत। आजचा दिवस हा महाविद्यालयाच्या सुवर्ण परंपरेचा उत्सव आहे आणि आपण सर्वजण त्या परंपरेचा अविभाज्य भाग आहात। या महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा, मूल्य आणि आत्मविश्वास दिलेला आहे। माजी विद्यार्थी मेळावा हा आपल्या आठवणीचा, नात्यांचा, अभिमानाचा सोहळा असतो। आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे, तर काही विद्यार्थी शासकीय सेवेत, काही शिक्षण क्षेत्रात, संशोधन, कला व क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करीत आहेत। आज आपण जेव्हा या महाविद्यालयात पाऊल टाकले तेव्हा आपण शिक्षण घेत असतानाच्या आठवणी आज नव्याने पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या असतील। आजचा मेळावा म्हणजे आपल्या भूतकाळाचा सन्मान आणि भविष्याचा पाया आहे, कारण माजी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन हे पुढील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे असतात। दादा पाटील महाविद्यालयाने स्थापनेपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन प्रत्येक विद्यार्थ्याकडे तो कुटुंबातील सदस्य आहे या भूमिकेतून पाहिलेले आहे। त्यामुळे आपण सर्वजण महाविद्यालयाशी मनाने जोडलेले आहात। महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे महाविद्यालय आजही ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा दीप प्रज्वलित ठेवत आहे। आपण सर्वजण महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन नवीन काही निर्माण करू शकतो। मग ते शैक्षणिक प्रकल्प असतील, समाज उपयोगी उपक्रम असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम असतील। माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या वर्षी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवरांचे व्याख्याने आयोजित केली। उद्योजक आपल्या भेटीला हा कार्यक्रम आयोजित केला। तर सन 1981 ते 85 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा अतिशय यशस्वीपणे पार पडला आणि आजचा हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा असे कार्यक्रम आयोजित केले जातात। आजच्या या प्रसंगी मी माजी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। तुमचा यशस्वी प्रवास आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे। तुम्ही ज्या ठिकाणी कार्यरत आहात त्या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयाचा आदर्श आणि संस्कार यांची शिदोरी घेऊन गेलेले आहात हे आमचे भाग्य आहे। त्यानंतर दुसरा एक भाग असा आहे की आज आपण या मेळाव्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांची एक सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे। या सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामध्ये पहिला विषय आहे माजी विद्यार्थी संघातील विशेष कामगिरी बजावलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव पास करणे। आपल्या महाविद्यालयामध्ये जे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांपैकी काही माजी विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी बजावलेली आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव ही सभा पास करत आहे। त्यामध्ये माननीय संजय निंबाळकर साहेब आहेत, हे असिस्टंट कमिशनर या पदी बढती घेऊन रिटायर झालेले आहेत। त्याचबरोबर प्राचार्य रंगनाथ सुपेकर सर यांची प्राचार्यपदी यावर्षी निवड झालेली आहे। तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक सुनील देशमुख यांची चांडगाव
शाखेच्या हायस्कूलपदी मुख्याध्यापकपदी निवड झालेली आहे। तसेच आजचा हा जो दिवाळी फराळाचा कार्यक्रम आहे याचे अन्नदाते माननीय नितीन दांडे सर आहेत, त्यांचंही ही सभा अभिनंदन करीत आहे। त्याचबरोबर भाऊसाहेब जंजिरे यांनी आयडियाचा आविष्कार यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च देऊन तो कार्यक्रम पार पाडलेला आहे। त्याचबरोबर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक राजाराम कानडे यांची प्रोफेसरपदी निवड झालेली आहे। अशा सर्व मान्यवरांचं ही सभा अभिनंदन करीत आहे। त्याचबरोबर या वर्षामध्ये 25-26 या वर्षामध्ये अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या माजी विद्यार्थी संघाचे आजीव सदस्य म्हणून सहभाग नोंदवलेला आहे। त्यामध्ये माननीय लालासाहेब विठोबा शेटे यांनी 11,000 रुपये देऊन आपले आजीव सभासदत्व स्वीकारलेले आहे। त्याचबरोबर गांगर्डे महादेव श्रीरंग, तसेच रंगनाथ सुपेकर, खानवटे गणेश, मुंडेकर महेश आणि काळोखे राजेंद्र बापूसाहेब या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आजीव सभासदत्व स्वीकारलेले आहे, त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे। त्याचबरोबर दुसरा विषय आहे महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेणे। मी आताच आपल्याला सांगितलं की यामध्ये अनेक कार्यक्रम हे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित केले जातात। त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी वेळोवेळी वेगवेगळे मार्गदर्शक आणून विद्यार्थ्यांसमोर त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात। उद्योजक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे विविध ठिकाणचे उद्योजक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी उद्योजकतेविषयी यासाठी कार्यक्रम घेतले जातात। आणि 64 पासून आजपर्यंतचे जे वेगवेगळे बॅचचे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत त्यापैकी वेगवेगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला जातो। या वर्षी आपण सन 1981 ते 85 या वर्षातील जे माजी विद्यार्थी होते त्यांचा मेळावा आपण अतिशय यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि आजचा हा एक मेळावा आयोजित केलेला आहे। त्यानंतर तिसरा विषय आहे माजी विद्यार्थी संघाचा ताळेबंद सादर करणे। सन 2025-26 मध्ये आजपर्यंत म्हणजे 1 एप्रिल 2025 ते आज अखेर आपल्या माजी विद्यार्थी संघाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या निधी जमा झालेला आहे। तो एकूण निधी 2,59,811 रुपये एवढा जमा झालेला आहे आणि आजपर्यंत या वर्षी 76,563 रुपये वेगवेगळ्या बाबीवरती खर्च झालेला आहे। तर अशा प्रकारचा आपला हा माजी विद्यार्थी संघाचा ताळेबंद आहे। त्यानंतर पुढचा विषय आहे माजी विद्यार्थी संघाच्या सर्वसाधारण सभासदांची संख्या वाढविणे। आजपर्यंत आपण वेगवेगळ्या माध्यमातून माजी विद्यार्थी एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये जसे जसे विद्यार्थी आपल्याला माहित होतील त्या विद्यार्थ्यांना आपण सर्वसाधारण सभासद करण्याची विनंती करून ती संख्या वाढवित आहोत। त्यानंतर पुढचा विषय आहे रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी नोंदणीविषयी चर्चा करणे। अलीकडेच आपण एक नगरकर साहेब इथं आल्यानंतर आपण माजी विद्यार्थी संघाची नोंदणी केली आणि आपलाच आदर्श पाहून रयत शिक्षण संस्थेनेही सर्व हायस्कूल असतील आणि महाविद्यालय असतील त्या सर्व माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे। तो कार्यक्रम आपण सुद्धा राबवत आहोत आणि आजपर्यंत आपल्या महाविद्यालयाने जवळजवळ 15,000 विद्यार्थ्यांची नोंदणी ही त्या पोर्टलवरती केलेली आहे। आणि त्यानंतर शेवटचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेच्या विषयावर चर्चा करणे। जर कोणता एखादा विषय असेल तर त्यावरती आपण ऐन वेळेस चर्चा करणार आहोत। या ठिकाणी खरं तर आपण स्नेह संमेलन आणि दिवाळी फराळाचा हा कार्यक्रम
सालाबाद प्रमाण सलग 4थ्या वर्षी आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. परंतु एक सर्वसाधारण सभा जी असते या निमित्तानं सर्व माजी विद्यार्थी येत असतात. त्यांना माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून महाविद्यालयात काय चाललेलं आहे तेही कळतं आणि नव्या पद्धतीनं हे सर्व माजी विद्यार्थी जोडले जात असतात. म्हणून आज आपण या ठिकाणी एक सर्वसाधारण सभेचं स्वरूप पण या आजच्या स्नेहसंमेलनाला पण दिलेलं आहे की जेणेकरून जे विद्यार्थी अजूनही सर्वसाधारण सभासदत्व ज्यांनी स्वीकारलेलं नाही किंवा ज्या काहींची इच्छा आहे आजीव सदस्य होण्याची, परंतु त्यांना हे काय आहे नेमकं तेच माहीत नाही आणि म्हणून त्यासाठी आपण हे विषय या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं या ठिकाणी समोर ठेवलेले आहेत. खरं तर अध्यक्षांच्या परवानगीनं ऐनवेळच्या विषयावर चर्चा होणं, तर आपल्यापैकी माझं एक आव्हान सर्वांना आहे की आपल्यापैकी विशेष कामगिरी जर कोणी बजावलेली असेल आणखी तर विशेषत्वानं मला वाटतं सांगळे सरांची नोंद असू शकते. आमच्याकडे ती नाही आहे परंतु असू शकते. त्यांना एखादा पुरस्कार निश्चितपणाने या वर्षभरामध्ये मिळालेला असू शकतो. कुणाची आणखी पदोन्नती झालेली असू शकते. काहींना विशेष सन्मान दिला गेलेला असतो. आमचे सोनवणे सर सुद्धा नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. अनंत सोनवणे याच महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आणि इथंच त्यांनी सेवा केलेली आहे आणि श्रीगोंदा येथील जीवाजीराव शिंदे महाविद्यालयातून ते सेवापूर्ती करून आत्ताच बाहेर पडलेले आहेत. तर असे काही माजी विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी विशेष कामगिरी बजावलेली असेल, कोणाला पुरस्कार मिळालेला असेल किंवा काही विशेष अशी त्यांच्या खात्यामध्ये कामगिरी केलेली असेल तर कृपया माझी विनंती आहे, आव्हान आहे, असं कोण असेल आपल्यापैकी तर त्यांनी कृपया हात वर करावा. म्हणजे आपण सर्वांच्या अभिनंदनाचा या ठिकाणी ठराव संमत करूया. आहे का कोणी आणखी कोणी विशेष नोंदणीय? ओके, तर आपण याला एक जनरल सभेचं स्वरूप दिलेलं आहे. या ठिकाणी निंबाळकर साहेब काही थोडंसं मार्गदर्शन करतीलच. खरं तर हा दिवाळी फराळ गेट टुगेदर टाईप कार्यक्रम आहे. इथं भाषण बिषण असं काही नाही, एक मार्गदर्शन आणि वार्तालाप असं हे स्वरूप आहे. तुमच्यापैकी कुणाला काही विषय मांडायचा असेल? पूजाताई सूर्यवंशी, विजू नानाला पण आहे, त्यांना पण आहे ना, पूजाताईला पण आहे. ओके, तर पूजाताई सूर्यवंशी आणि विजू नाना मोढळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार, आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, तिथं त्यांनी जे काही आदर्शवत असं काम उभं केलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये, तर त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव आपण या ठिकाणी आता संमत करत आहोत. मित्रहो, बऱ्यापैकी आता म्हणजे अनेकांना माहीत झालेलं आहे की माजी विद्यार्थी संघ हा आपण अधिकृतरित्या चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी करून त्याला 4 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि आपण ठीक आहे मला नाव, तर आपण त्याची एक घटना तयार केलेली आहे आणि त्या घटनात्मक तरतुदीनुसारच आपल्या या संघाचं कामकाज चाललेलं असतं, कार्यकारिणीचं कामकाज चाललेलं असतं. तर त्यामध्ये हा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन आणि दिवाळी फराळ हा कार्यक्रम दरवर्षी भाऊबीजेला जोडून दुसऱ्या दिवशी घेतला जावा असं मुद्दाम एक विषय आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्या घटनेमध्ये नोंद केलेला आहे आणि त्यानुसारच आजचा हा स्नेहमेळावा आपण घेत आहोत. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. त्यामध्ये एक दुसरा भाग विषय असा होता, सरांनी जे 4-5 विषय मांडले त्यामध्ये की आपण रयत शिक्षण संस्थेची जी एक आदर्श घटना आहे त्या आदर्श घटनेला समोर ठेवूनच आपली घटना तयार केलेली आहे. म्हणजे माजी विद्यार्थी संघाची घटना तयार करताना समोर रयत शिक्षण संस्था होती आणि मग रयत शिक्षण संस्थेमध्ये सदस्यत्वासंदर्भामध्ये काही एक कर्मवीर गौरव पाटलांनी त्या काळामध्ये काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आजीवन सदस्य नावाची सेवकांसाठीची एक तरतूद आहे. दुसरा त्याच्यामध्ये एक आजीव सेवक नावाचा एक भाग असतो आणि तिसरा एक सेवक नावाचा एक भाग असतो. कारण रयत शिक्षण संस्था ही सेवकांच्या खांद्यावर खरी तर उभी आहे आणि विद्यार्थी हा त्याचं केंद्र आहे. आणि मग आपण माजी विद्यार्थ्यांची संघटना तयार करत असताना त्याचं सदस्यत्व करण्याच्या संदर्भात ह्या 3 तरतुदी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे आजीव सदस्यत्व. तर आजीव सदस्यत्व जे आहे
की हयात ती व्यक्ती हयात असेपर्यंत या संघाची कार्यकारिणी सदस्य असणार आहे. दुसरं, त्याच्यामध्ये आपण एक सर्वसाधारण सभासद किंवा सदस्य ज्याला आपण म्हणतो तो आपण या ठिकाणी म्हणजे तरतूद केलेली आहे. आणि तिसरा, नाममात्र सभासद, जो विद्यार्थी 12वी किंवा लास्ट इयर म्हणून बाहेर पडत असतो, त्याचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होणार असतं, तर तो त्यावेळेचा नाममात्र सभासद असतो. आणि बाहेर पडून तो ज्यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये सेटल होतो त्यावेळी त्याला सर्वसाधारण सभासदत्व आपण बहाल करत असतो. आणि ज्यांची इच्छा असते त्यांना आपण आजीव सदस्यत्व देत असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला चॅरिटी समोर काही एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा काही गोष्टी टाकाव्या लागतात. आणि मग आपण आजीव सदस्यत्व स्वीकारणारा जो असतो स्वयंस्फूर्तीनं, त्याच्यासाठी 11,000 रुपये सभासद फी ठेवलेली असते, ती डिपॉझिटमध्ये वर्ग झालेली असते. सर्वसाधारण सभासद जो असतो त्याच्यासाठी 1,000 रुपये आपण ती वर्गणी ठेवलेली आहे, म्हणजे सभासद फी ठेवलेली आहे, तो सर्वसाधारण सभासद असतो. आणि नाममात्र सदस्य जो असतो त्याची 200 रुपये ही नाममात्र सदस्यत्वाची जी फी असते. तर अशा पद्धतीची ही सगळी रचना आहे. आणि या रचनेच्या अनुषंगानं मग वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेत असतो, काही कार्यक्रम आपण घेत असतो. महाविद्यालयाच्या पातळीवरून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा निधी हा उभा करतोच. सर्वसाधारण सभासद आणि आजीव सदस्यत्वाच्या माध्यमातून काही एक निधी जमा होत असतो. आणि मग माझी विद्यार्थी संघाच्या टायटल खाली काही प्रोग्राम वर्षभरात घेतले जात असतात. कारण माझे विद्यार्थी संघ फक्त स्थापन झाला आणि कागदावर राहिला असं नको, तो जिवंत राहिला पाहिजे. मग वर्षभरात किमान 10 कार्यक्रम व्हावे अशा पद्धतीची एक तरतूद आपण केली आहे. मग त्याच्यामध्ये एखादी मॅरेथॉन स्पर्धा असते किंवा आपले एक क्रीडा महोत्सव असतो, हे क्रीडाविषयक काही उपक्रम असतात. निंबाळकर साहेब किंवा लालासाहेब शेटे यांच्यासारखे जे काही अधिकारी झालेले असतात, अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलेलं असतं त्यांचे अनुभव कथन असतं, किंवा कोणी इंडस्ट्रियलिस्ट असतात, मग भाऊसाहेब जंजिरेंसारखे किंवा खराडे साहेबांसारखे किंवा आणखी जे नवीन नवीन जोडले जातात, तर अशा इंडस्ट्रियलिस्ट व्यक्तींना बोलवून उद्योजक आपल्या भेटीला सारखा कार्यक्रम घेऊन मुलांना एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन असेल. एखादे स्पोर्ट्समॅन सुभाषराव किंवा यांच्यासारखे जे असतील त्यांना आपण या ठिकाणी मुलांना कोच म्हणून गायडन्स करण्यासाठी बोलवतो. तर ज्या ज्या पद्धतीनं योगदान महाविद्यालयासाठी देता येईल त्या त्या पद्धतीचं योगदान देणारे काही उपक्रम माझ्या विद्यार्थी संघाच्या टायटल खाली वर्षभरात घेतले जात असतात. आणि त्या साठी यावर्षी सरांनी नुकतंच सांगितलं की 2 लाख सम काहीतरी एक रक्कम आता आपल्या खात्यात जमा झाली आहे. आणि साधारणपणाने एक 70-75 हजार रुपये खर्च झालेला आहे. त्यांनी ते मांडला आहे विषय. आपण त्याही विषयाला या ठिकाणी आपण मंजुरी देऊया असं मला वाटतं. तर मी पुन्हा एकदा ह्या सभेच्या अनुषंगानं तुमच्यापैकी कुणाला जर एखादी सूचना मांडायची असेल किंवा वार्तालाप आहे, आपण वार्तालाप नावाचा एक भाग ठेवला की माझ्या महाविद्यालयाविषयी माझं मत किंवा माझ्या महाविद्यालयासाठीचं माझं योगदान किंवा माझ्या महाविद्यालयानं मला दिलेली संस्काराची एक देणगी, ह्या अनुषंगानं एक वार्तालाप व्हावा म्हणून एक मधला आपण स्पेस जो आहे तो त्यासाठी ठेवलेला आहे. तर इथं ही चर्चा आहे, वार्तालाप आहे, इथं भाषण नाही. तर तुमच्यापैकी कुणाला जर काही मांडायचं असेल तर मी या ठिकाणी आपण सर्वांना आव्हान करतो, विनंती करतो तर आपण या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी किंवा आपलं मत या ठिकाणी येऊन मांडावं. मंच आपल्यासाठी खुला आहे. थँक्यू, धन्यवाद. सभेपुढील जे विषय आपण मांडलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण साहेबांनी दिलेलं आहे. ते सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले असे समजून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक. तर या ठिकाणी सुपेकर सर आपण काही बोलणार नाही. बरं, सुपेकर सरांकडे लक्ष द्यायचं कारण मागच्या एक 15 दिवसापूर्वी बाळासाहेब दादा, सुपेकर सर, बबनराव या सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक फार सुंदर अशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी घेतला. 1981 ते 85च्या एक 4-5 वर्षातल्या 84च्या दरम्यानच्या बॅचेस ज्या आहेत त्या काळातल्या त्यांचा एक स्नेहमेळावा त्यांनी या ठिकाणी रविवारचा दिवस शोधून या ठिकाणी घेतला होता. आणि खूप दिवसभर धमाल झाली त्या
म्हणजे गेट टुगेदर टाईपच असा तो स्नेह मेळावा झाला. त्याच्यानंतर त्याच्या वार्ता सगळीकडे पसरल्यावर वेगवेगळ्या बॅचचे माझे विद्यार्थी मला फोन करायला लागले, आमच्या पण बॅचचा असंच आम्हाला घ्यायचं आहे. मग मी म्हटलं की तो एक 2-3 वर्षाच्या बॅच व्हा एकत्र, म्हणजे भैलुमे सर किंवा यांच्यासारखे ॲक्टिव्ह एक 4-5 जण मला येऊन भेटा, मग मी तुम्हाला एक रोडमॅप देतो, तुम्ही कार्यक्रम पुढे रन करू शकता. महाविद्यालय आपलंच आहे, ते तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे आणि कधीही महाविद्यालयाच्या ह्या सगळ्या सुविधा आपल्या ह्या गेट टुगेदरसाठी किंवा ज्याला स्नेह संमेलनासाठी, स्नेह मेळाव्यासाठी उपलब्ध असतील आणि आम्ही सगळे तुमच्याबरोबर असूया. तर त्या मेळाव्याचं हे एक फलित असं म्हणावं. त्या मेळाव्याच्या निमित्तानं सुपेकर सरांनी म्हणजे या ऋणातून उतराई व्हावं म्हणून त्यांनी माझी विद्यार्थी संघ आणि आपल्या महाविद्यालयाच्या या दादा पाटील महाविद्यालय संघाला उत्स्फूर्तपणानं त्या दिवशी 1,11,000 रुपयाचा धनादेश दिला. मी शॉक झालो. आपण त्यांचा अभिनंदनाचा ठराव तो नुकताच घेतलेलाच आहे. तर या माझी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा जो निधी आहे तो एकतर महाविद्यालयात शिकणारे अत्यंत गरीब जे विद्यार्थी आहेत, अत्यंत गरीब हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी आपण काही एक निधी देत असतो. त्याच्यासाठी एक स्वतंत्र तरतूद केलेली आहे, पुअर बॉईज फंड अँड पुअर गर्ल्स फंड्स नावाचा एक माझी विद्यार्थी संघ नावाचं स्वतंत्र अकाउंट आहे. त्या अकाउंटलाही आपल्याला काही रक्कम या माध्यमातून जमा होत असते आणि वेगवेगळ्या उपक्रमांवर आपल्याला ती खर्च करता येते, आपण करू शकतो. आणि समजा लालासाहेब असतील किंवा निंबाळकर साहेब असतील यांच्यासारखे अधिकारी किंवा उद्योगपती येतात, तर यांची म्हणजे ज्याला आपण विनामूल्य मार्गदर्शन व्याख्यान किंवा मुलाखती मुलांसमोर, आत्ताच्या मुलांसमोर ज्या आहेत त्या होत असतात. त्याचा फायदा हा होतो की आत्ताच्या मुलांना त्यातून एक मोठी प्रेरणा मिळत असते. तर हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीनं आपल्या महाविद्यालयासाठी जे महाविद्यालय आपली संस्काराचे खाण आहे, की जिथून तुम्ही घडलेला आहात त्याच्याविषयीचं ऋण आहे आणि त्या निमित्तानं आजच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा या सगळ्यातून मिळत असते. इथं संदीप सांगळे सर एका चांगल्या पदावर पोहोचलेले आहेत. आज विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत. फार मोठं असं ते पद आहे. म्हणजे आपल्या कार्यकारिणीचे सुद्धा आजीव सदस्य आहेत. त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव आपण घेतलेला आहे. मी या ठिकाणी खरं तर आपला अनुभवी सगळ्यांना विनंती करतो, आव्हान करतो, आपल्याला जर एखादा विषय मांडायचा असेल किंवा बोलायचं जरी असलं तरी हरकत नाही. सांगेल सर, आमच्या या भगिनी या निमित्तानं त्या मेळाव्याच्या निमित्तानं त्या दिवशी भेट झाली आणि त्या ॲक्टिव्ह मुली त्या काळातल्या होत्या. या आजच्या मुलींना सुद्धा त्याच्यातून एक मोठी प्रेरणा मिळालेली आहे. तर अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं असतं. खरं तर आज हे गेट टुगेदर आहे आणि गेट टुगेदरमधून एक फक्त चर्चा आणि संवाद आहे. इथं सभागृहात बरेच ज्येष्ठ सदस्य आहेत. आता कदाचित ते पुढे आले नाहीत. नितीनराव धांडे, म्हणजे त्यांना किती आग्रह केला तरी ते पुढे आले नाहीत. आजचा हा जो काही स्नेह संमेलनाचा खर्च आहे, हा सर्व खर्च नितीनराव यांनी उत्स्फूर्तपणानं त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये घेतला आणि या वर्षीच्या दिवाळी फराळाच्या साठी मी स्वतः स्पॉन्सर आहे हे त्यांनी त्या दिवशी जाहीर केले. कदाचित तुमच्यापैकी काही अजून केलेली जी काही अल्पोपहाराची सोय आहे तिचा आस्वाद घेतलेला नसेल, पण ज्यांनी घेतला असेल त्यांची पोट तृप्त झालेली असते. कारण मोकळ्या मनानं केलेलं दान हे सत्पात्री दान मानलं जात असतं आणि त्यांनी ते केलेलं आहे आणि अन्नदानासारखी फार मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी विजू काका बाहेर का चाललं? विजू काका, तर विजू काका आहे, त्याच्यानंतर रानमा मेजर आहेत, हे आजीव सदस्य आहेत. आमचे मोरे सर आहेत. मोरे सरांनी म्हणजे रिटायर होत असताना ते आजीव सदस्य तर होतेच, त्यांनी उत्स्फूर्तपणाने त्यावेळी 1,11,000 रुपये त्यावेळेस दिलेले होते. खरं तर तो त्या काळात अभिनंदन करायचं राहून गेलं असेल. आज आपण त्यांचं अभिनंदन या निमित्तानं करूया. आणि इथं खूप माझे विद्यार्थी, गुणी माझे विद्यार्थी आहेत, आमचे कलावंत माझे विद्यार्थी आहेत सगळे. खरं तर त्यांना आम्हाला ऐकायचं पण आहे. मी या ठिकाणी जास्त आता सभेला जास्त फाटे न फोडता सभेचं कामकाज या ठिकाणी थांबवतो आहे. आपल्यापैकी ज्यांना कोणाला उत्स्फूर्तपणानं पुढे अनुभव कथन करायचं आहे, काही शेअर करायचं असेल तर आपण करू शकता. कारण निंबाळकर साहेबांनाही तुमच्याशी बोलायचं आहे. परत शेटे साहेब पण बोलतील थोडंसं.
पण आपण एक वार्तालाप घेऊया थोडंसं. बबनराव नाही नंतर शेवट करू तो सगळ्यात मोठाच माणूस आहे. त्याच्यामुळे म्हणलं आपण माघार सगळ्यांची तो रंगा आहे परत दंगा करीन. कांबळे सर होऊन जाऊ दे एक या पुढे. आपल्याकडे साठा आहे भरपूर. एखादं प्रेरणा गीत किंवा आणखी काय आणि खूप चांगलं सूत्रसंचालन तुम्ही करता बरं का. प्राचार्य सध्या श्रीगोंदा तालुक्यात प्राचार्य म्हणून ते कार्यरत आहे. गारगाव. येस. दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह संमेलन व दिवाळी फराळाच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, विविध पदावर असलेले पदाधिकारी, विविध क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नसेल की जिथं दादा पाटील तिथं रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी नसेल. तळागाळामध्ये हे ज्ञानाचं रोप रयत शिक्षण संस्थेनं लावलेलं आहे आणि याच्यातून अनेक कलावंत, अनेक वेगवेगळ्या पदावरचे मोठ्या मोठ्या क्षेत्रातले मान्यवर या रयत शिक्षण संस्थेनं निर्माण करून दिलेले आहे. ही रयत ही छत्रपती शिवरायांची रयत आहे. रयत शब्द इतिहासामध्ये पहिल्यांदा जर कोणी वापरला असेल तर छत्रपती शिवाजीराजांनी वापरलेला आहे. त्यांचे अनेक पत्र ही रयतेचे स्वराज्य, रयतेचा राजा अशा नावाने प्रकाशित आहेत आणि म्हणून हीच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वप्नातली रयत उभा करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. मग कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विषयी मला दोन शब्द नेहमी म्हणत असतो की 22 सप्टेंबर 1887 ला जन्मला महाज्ञानी, स्वावलंबी स्वाभिमानी खोदल्या ज्ञानाच्या खाणी. याच कर्मवीराने आणले ज्ञान गंगेचे पाणी, अज्ञानी गाढवांना पाजले फुले शाहू आंबेडकरावानी. या देशातल्या तळागाळातील माणसांना मोठं करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं. खरं तर मी भाषण करण्यासाठी उभा नाही, मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मला काल एक मित्र भेटला सर माझा. मी सरळ त्याला विचारलं कसं काय दिवाळी काय. मला चांगली चालली एकदम मस्तपैकी. आपला भोळा संसार, भोळं बाबडी जनता. तसं भोळी बाबडी बायको बी मला मिळालेली आहे. भोळी बाबडी बायको मला मिळाल्यानंतर असं वाटल्यानंतर मी म्हणलं बायको आणि भोळी ही जगात कधीच असं होत नाही बाबा. त्या माणसं भोळी असतात पण बायको कधी भोळी नसते. ते म्हणतो नाही माझी भोळीच आहे. बरं, मग त्या भोळ्या असणाऱ्या बायकोविषयी त्यांनी काही दोन गोष्टी मला सांगितल्या. त्या दोन गोष्टी मी या ठिकाणी तुमच्या पुढे सादर करणार आहे. हा, आम्ही दोघं बी माझी विद्यार्थी आहे. ती बी आहे, मी बी आहे. आणि ती असताना मी एक कविता केली ती मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं असतं, ती माझी पत्नी कशी झाली त्याच्यातून तुम्हाला स्पष्ट होईल. मी त्यावेळेस कविता केली होती. मी पहिल्यापासूनच कवी. सदळ मनाने खुल्या दिलाने होकार मजशी देशील का, झालो वेळा तुझ्याच साठी राणी माझी होशील का. कृष्णाच्या पदात आहे. तुझ्या प्रीत सागरी घुसळे हृदय माझे बाग प्रेमाची फुलवशील का, आणि तुझ्यानं माझ्या प्रीतीची गाणी राणी गाशील का. ती म्हणली ठीक आहे गाऊ. झाली आमची गाणी. संसार सुरू झाला. ती माझी विद्यार्थिनी आहे आणि आता पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून काम करते. चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर तिने कामं केलेली आहेत. आणि म्हणून आता पुन्हा ती भोळी आहे का नाही मी पाहिलं नाही बरं का, पण चांगला संसार चाललेला आहे. पण माझ्या मित्राच्या भोळ्या बायकोच्या संदर्भामध्ये 4 ओळी आहेत तिथं. आहे गोरी जरा नाही काळी हो काळी, आहे गोरी जरा नाही काळी हो काळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी. आता कशी भोळी मिळाली ते पुढे म्हणतो. रोज सकाळी 10ला उठते ही बाई, आणि म्हणे तुमचं मला काय
समजतच नाही. आंघोळीला पाणी ठेवलं का नाही आम्हालाच होते, आणि आंघोळीला पाणी ठेवलं का नाही. चहा खाली खाते सकाळी हो सकाळी, चहा खाली खाते सकाळी हो सकाळी. मला बायको मिळाली भोळी हो भोळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी. पुढं कशी मिळाली बघा. किती माझ्यावर माया ही करते, आणि रात्रीच शिळ मला खायला देते. लय माया. रात्रीच शिळ मला खायला देते, आणि मी शाळेला गेल्यावर चांगलं चुंगलं करून खाते. आणि खाते दुधात चुरून पोळी हो पोळी, खाते दुधात चुरून पोळी हो पोळी. मला बायको मिळाली भोळी हो भोळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी. आई गोरी जरा नाही काळी हो काळी, आई गोरी जरा नाही काळी हो काळी. मला बायको मिळाली भोळी हो भोळी. म्हणते तुम्ही बाई भलतेच आळशी, आम्हाला म्हणते सकाळी. मला म्हणते बाई तुम्ही भलतेच आळशी, आणि पटकन घासा हंडान कळशी. म्हणते मला बाई तुम्ही भलतेच आळशी, पटकन घासा हंडान कळशी. आणि भांडी घासताना फोडू नका कबसी. करते हुकुम वेळोवेळी ओ वेळी, करते हुकुम वेळोवेळी ओ वेळी. मला बायको मिळाली भोळी हो भोळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी. प्रपंचात कितीही काटकसर करते, आणि 10 पैशाची वस्तू 2 रुपयाला घेते. आता आली हातात भिकेची झोळी हो झोळी, आली हातात भिकेची झोळी हो झोळी. मला बायको मिळाली भोळी हो भोळी. नाही गोरी जरा आई काळी हो काळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी. म्हणते पटकन भाजून द्या मला ती मिसरी, आणि ड्रेसला पॅन्टला करा माझ्या इस्त्री. कशाला जायचे कांबळ्याच्या गाण्याला संध्याकाळी हो काळी, आणि मला बायको मिळाली भोळी हो भोळी. मला बायको मिळाली भोळी हो भोळी, मला बायको मिळाली भोळी हो भोळी. हे भारूकाई समाज प्रबोधनाचं गीत आहे. कारण हे समाज प्रबोधनाचा जो वसा आहे वारसा हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी आम्हाला दिलेला आहे. सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष होते, आणि या सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे चालवत चालवत कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि या देशातून या महाराष्ट्रातून आणि या राज्यात या देशात जिल्ह्यातून सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते निर्माण होऊन समाजाची घडी योग्य दिशेने बसवण्याचं काम त्यांनी करावं अशी अभिलाषा कर्मवीर भाऊराव पाटलांनी व्यक्त केलेली होती. आणि म्हणून पुन्हा एकदा मी रयत शिक्षण संस्थेचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कारण एवढ्या मोठ्या चांगल्या संस्थेत मला शिकण्याचं भाग्य मिळालं. मला बालपणाकडे असं जावं वाटतं की या ज्या काळात रयत शिक्षण संस्थेचं दादा पाटील महाविद्यालय होतं, आजच्या काळात जर मी BA ला असतो या BA ला असतो तर अधिक बरं झालं असतं. मला या चांगल्या लोकांच्या खाली पुन्हा एकदा शिकता आलं असतं. कारण ही प्रेरणा देणारी माणसं आहे, ही प्रेरणा देणारी माणसं आहेत. मी एकदा नेटच्या परीक्षेसाठी पूर्वीच्या काळामध्ये सर नेट आणि सेट नावाच्या ज्या परीक्षा होत्या, ज्या तुम्ही आता या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करता, काल परवा 13-14 मुलं या दादा पाटील महाविद्यालयाची सेट आणि नेट झाली. पूर्वी आम्हाला असं नव्हतं, एम्प्लॉयमेंट न्यूजला फॉर्म यायचा आणि तो भरायचा पुणे विद्यापीठात नेऊन द्यायचा, अशी परिस्थिती असायची. अशा काळामध्ये येण्या जाण्यालाच आमचा खर्च व्हायचा, घरची घरी काबाड कष्ट करणारी असायची. त्या काळामध्ये मी ज्यावेळेस नेटचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळेस दादा पाटील महाविद्यालयाचे काही शिक्षक तिथं पुणे विद्यापीठामध्ये रिफ्रेशर कोर्सला होते. काही शिक्षक तिथं काम बी करत होते. काही लोकांनी सांगितलं जमीन किती, म्हणलं 2 एकर आहे. मला 2 एकरामध्ये चांगलं पोट भरतं, सेट नेटच्या नादी लागेल तर म्हातारा होता पण पास होणार नाही.
काय प्राध्यापकाने सांगितलं. पण माझ्या दादा पाटीलच्या महाविद्यालयाने सांगितलं अरे विक्रम हे परवडण्यासारखं नाही पुण्यासारख्या ठिकाणी येणं. एकदाच यायचं आणि असा जोर द्यायचा की पुन्हा सेट आणि नेटच्या नादी लागायचं नाही, दोन्ही एकाच वेळी पास झाला पाहिजे. मी ठरवलं एकाच वेळी. वाट जर मशानातून जात असेल तर पेटलेल्या चिता पाहून घाबरायचं नसतं. जाता जाता घेता आला तर घ्यायचा असतो अंगार, खांद्यावरती शृंगार म्हणून तो मी घेतला आणि त्या काळात एकाच वेळी सेट आणि नेट परीक्षा पास झालो. ही माझ्या दादा पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकांची प्रेरणा आहे. इथली प्रेरणा देणारी माणसं असंख्य आहेत. म्हणून हे दादा पाटील महाविद्यालय हे अजूनही डौलानं उभा राहतंय. मी पुन्हा एकदा या प्राचार्यांचं कर्तबगार प्राचार्य कार्यकुशल प्राचार्य जिथं साहित्य संमेलनासारखी वस्तू उभा राहिली. सावित्रीबाई फुलेंच्या साहित्य संमेलनाचं 3रं वर्ष मागच्या वेळेस पार पडलं. साहित्य संमेलन सुरू झाले. आम्हाला साहित्य संमेलन फक्त आम्ही पेपरामध्येच वाचायचो. काय साहित्य संमेलन असतात हे प्राचार्य साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलंय. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा प्रत्येक जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी जयंती आली की व्याख्यानमाला असते. बाबासाहेब आंबेडकर आले जयंती आली की व्याख्यानमाला असते. व्याख्यानमाला महापुरुषांच्या जीवनचरित्रावर, कारण या महापुरुषांच्या विचारधारेवर प्रेरित झालेली माणसं ही समाजाची व्यवस्थेची घडी बसू शकतात हे साहेबांनी जाणलं म्हणून अशा प्रबोधन मला या ठिकाणी चालू झालेले आहेत. मी पुन्हा एकदा साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय ज्योती जय क्रांती जय गुरु. छान. विक्रम सर, तुम्ही कसे घडला असाल याची पूर्ण कल्पना या ठिकाणी सर्वांना आलेली आहे. या ठिकाणी गोगनराव आहे, उत्स्फूर्तपणाने आले. स्वातीताई मागे बसलेले आहेत. स्वातीताई तुम्हाला असं मागे बसून चालणार नाही, तुम्हालाही पुढे यायचं आहे. मामुनी मॅडम पण आहेत. हां, म्हणजे मला माहीत असलेले हे कलावंत, पण आणखी कोणीतरी असणार आहे तिकडे. विचार मंचावरचे मान्यवर. अरे वा. खरं तर एक गोष्ट प्रामुख्यानं प्राचार्य साहेबांना नमूद करावं वाटते. तर साहेब, आम्ही या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. आम्हाला माझी करू नका. जर आमच्यामधले बरेचसे विद्यार्थी रोज इथे येत असतील आणि हे महाविद्यालय आमचं महाविद्यालय छातीवर हात ठेवून जात असेल तर आम्ही माझे झालो. आजही आम्ही या महाविद्यालयामध्ये येतोय, बसतोय, शिकतोय, अनुभवतोय, जगतोय. त्यामुळे आम्ही आता माझी नाही, आम्ही विद्यार्थीच आहोत. या भूमीमध्ये शिक्षण घेतलं, तशी जन्मभूमी आहे, ज्ञानभूमी आहे. त्या भूमी संबंधी 4 ओळी जगदीश ठेवुलकरांनी खूप छान म्हणलेल्या आहेत. त्या तुमच्या पुढे. दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. आम्ही या महाविद्यालयाच्या 2 महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले सर. आम्ही सर्वजण आहोत. ते प्रथम कर्जत कॉलेज, कर्जत अशा प्रकारच्या कॉलेजला शिक्षण घेतलं आणि नंतर आम्ही SY ला असताना आपल्या कॉलेजचं नामकरण झालं. ते दादा पाटील महाविद्यालय. या 2 अशा अतुलनीय अशा लोकांच्यासाठी एक 4 ओळी म्हणतो. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. आम्हासी तूच ध्येय देव, ठेव धर्मी भक्तिभाव, पूजने तुझ्या मासी देवरूप होऊ दे. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. आता परत माझ्या मित्रांसाठी 4 ओळी आणि मग थांबूया. थांबतो कसा? तू थांबूच नको. दुखडवायला उमरा
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर सूर्यासारखा लाल्यासारखा दत्त्यासारखा अजून काय सांगू मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा त्याला इथं त्या नावाने तुम्ही हाका मारत नाही सगळ्याला आला म्हणताय आम्ही एकमेव असे लोक की ते एकमेकाला नावाने आणि अरे तुरे करून हाका मारू शकतो इथून जेव्हा गेलो आम्ही तेव्हा एक वेगळी उर्मी घेऊन गेलो होतो एक वेगळं प्रेम वेगळं जिव्हाळा एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा या महाविद्यालयाने आम्हाला दिली आणि मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक चांगलं काम करू शकलो 34 वर्ष पुण्यामध्ये एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं शेवट मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो प्राचार्य साहेब सांगायला आनंद वाटतोय की तुमचा विद्यार्थी ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड केलेल्या एका मोठ्या उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा असलेला आहे गडचिरोली या ठिकाणी शांततेचा संदेश देण्यासाठी एक ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड केलं होतं आणि त्या रेकॉर्ड आदर्श मित्र मंडळ आमचं मंडळ आहे त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये मोठा प्लॅनिंगमध्ये त्याचा सहभाग होता आणि त्याचं एक प्रमाणपत्र केंद्रीय गृहमंत्र्याचं आहे ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड केल्याचं म्हणजे आपल्या इथून गेलेला माणूस पुण्यामध्ये काय काम करू शकतो तर ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड करू शकतो आणि आणखी एक आनंदाची अभिमानाची गोष्ट तुमच्यासाठी माझ्यासाठी माझ्या पुण्यामधल्या नामवंत अशा मंडळाने माझ्या दारासमोर नेम प्लेट लावलेली आहे त्या नेम प्लेट तुम्हाला अजून दाखवतो सर्वजण विचारतात भारत देश कुठे राहतो सर्वजण विचारतात भारत देश कुठे राहतो भारत देश इथे राहतो संजय भेलुमी यांच्या रूपानं अशा प्रकारचे माझ्या दारासमोर नेम प्लेट आहे सर मला वाटते जगात अशा प्रकारची नेम प्लेट कोणा जात नसेल ज्या माणसानं त्या पुण्यामध्ये जाऊन एक 34 वर्ष 35 वर्ष सोशल ऍक्टिव्हिटी केली क्रीडा क्षेत्रात काम केलं म्हणूनच आज पुण्यामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या विद्यार्थ्याचं नाव आहे ही तुमच्यासाठी माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे या भूमीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे खूप अभिनंदन येस 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 आणि कुठल्या जाणीवेनं काम केलं तर वामन कर्णकाची कविता आहे ती छोटीशी कविता म्हणून दाखवतो की मानसा इथे मी तुझे गीत गावे आम्ही त्यांचं गीत गायले मानसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे मानसा इथे मी तुझे गीत गावे तुझे ते भुकेचे कोडे उलगडावे तुझे ते भुकेचे कोडे उलगडावे तुझ्या संकटाशी आता मी लढावे मानसा इथे मी तुझे गीत गावे तुझे गीत गावे तुझे गीत गावे अशा प्रकारचं काम तिथे केलं म्हणून एका खेड्या गावातून ग्रामीण भागातून गेला पण माणूस पुण्यामध्ये आपलं नाव एक नेम ब्रँड करून ठेवलं तिथं आता पुण्यामध्ये आम्ही स्नेहसंमेलनामध्ये तेव्हा गाणी गात होतो आणि माझ्याबरोबर कॉलेजच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ड्युएट गाणं गायलेली शोभा आज आमच्या बरोबर आहे आमच्या समवेत आहे तिला मी बोलवतो की आपण जे गाणं गायलं होतं ते गाणं नाही गाऊ शकत आता परत आपण तो काळ वेगळा होता आता दुसरं गाणं एकत्र गाऊया चला ते गाणं वेगळं होतं ये शोभा पाठ केलं का नाही तिथून सुरुवात आहे का सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार ज्यावेळी 1982 साली आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला ड्युएट गाणं म्हणजे मुलांबरोबर बोलणं सुद्धा अलाउड नव्हतं
त्या काळामध्ये आम्ही ड्युएट गाणी गायली दोघांनी. आम्हाला घरचे म्हणजे परमिशनच नव्हती मुलांच्याबरोबर बोलायची. त्या काळामध्ये आम्ही दोघांनी स्टेजवर गाणी म्हणले, सगळ्यांनी नावं ठेवली आम्हाला भरपूर. तर आम्ही पुन्हा एकदा आता गाणं, त्यापूर्वी मी माझं शाळेमध्ये जे कार्य केलेलं आहे, मी पण शिक्षिकाच होते. जवळजवळ 31 वर्ष माझा जॉब झालेला आहे. अकलूजमध्ये 25 वर्ष आणि 7 वर्ष पुण्यामध्ये मी केलेला आहे जॉब. तर त्या काळामध्ये प्रार्थना काय असते हे मुलांना कळण्यासाठी मी प्रत्येक शाळेत जाऊन प्रार्थनेचं काय महत्त्व आहे हे समजावून सांगत होते आणि प्रार्थना शिकवत होते त्या क्लासमध्ये जाऊन प्रत्येकाला. तर ती प्रार्थना मी अगदी 2 वेळीत म्हणून दाखवते. हॅलो. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी, साधना करती तुझी जे, साधना करती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. थँक्यू. पुन्हा आम्ही ड्युएट एक गात आहोत, त्या काळातलं नाही. माईकचे सीमित आहे ना रे. ते काय होते आमचं बघायचं पुढं सर ट्रॅक त्यांचा ट्रॅकवर येईपर्यंत आपण एक अभिनंदनाचा ठराव घेऊयात. या ठिकाणी नुकताच घर याद रहे
मेरी आवाज ही पहचान है। जो गुजर गई कल की बात थी हो, उम्र तो नहीं एक रात थी, रात का सिरा गल फिर मिले कहीं। मेरी आवाज ही पहचान है। मेरी आवाज ही पहचान गर याद रहे। नवीन साधनांचा उपयोग करून चांगलं देण्याचा प्रयत्न केला, गोड म्हणून घ्या. धन्यवाद. तुम्ही तो काळ आता बोलायला गेला तुमचा काळ. स्टेजच्या त्या साईडला एक माईक, त्या साईडला एक माईक, मध्ये वाद्य संगीत सगळं आणि इकडून करायचं आणि आम्ही गाणं म्हणायचं. असं जवळ काळ जिवंत केला तुम्ही, बोलायला गेला. पाठीमागचं वाक्य ह्यांच्यासाठी एक अभिनंदनाचा ठराव घेऊयात आपण. बबनराव, एक अभिनंदनाचा ठराव. नुकताच 1997च्या बॅचचे मराठी विषयाचे विद्यार्थी भाऊसाहेब बालगोडे, की जे सध्या रयत सेवक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत, त्यांनी आपल्या माजी विद्यार्थी संघाचं आजीव सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. आपण त्याला मंजुरी देऊया आणि त्यांचं अभिनंदन करूया. हां, मी नाही, सत्कार घ्यायचाच नाही आपल्याला. सत्कार घ्यायचं यांचं काय आहे ते एक झालं की सत्कार घेऊन मध्ये. धन्यवाद तुम्ही आम्हाला सहन केल्याबद्दल. बाबा धन्यवाद सर्वांना. धन्यवाद सर. आणि यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांपैकी या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाचा आजीव सदस्य म्हणून सन्माननीय लताताई राऊत मॅडम या ठिकाणी त्या आज आजीव सदस्य होत आहेत, रयत सेविका आहेत आणि त्या या ठिकाणी आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या आजीव सदस्यपद त्या ठिकाणी स्वीकारत आहेत. त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. ₹11,000 त्या ठिकाणी ते वर्गणी देऊन या ठिकाणी त्या आजीव सदस्य होत आहेत. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब, विनंती आहे कृपया आपण मंचावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करावा.
त्यांचं होऊ द्या ना मग घ्या सत्कार. ठीक आहे. सन्माननीय महामनी मॅडम विनंती आहे आपण आपलं गीत सादर करू. थँक्यू. फक्त एक गाणं सादर करणार आहे मी माझं. नाही 2-4 होऊ दे काय. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले असता जलास जेथे प्रतिबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साजल्यावा माझ्या मनातला का ते